पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप। नमस्कार, मी मधुरा। आज काय बनवूया या जगातील सर्वात कठीण प्रश्नाचं उत्तर सोपं करायला मी आली आहे। चला तर मग सुरुवात करूया। आज काय बनवूया? आज आपण परफेक्ट रेस्टॉरंट स्टाईल लसूणी पालक पनीर कसा बनवायचा ते बघणार आहोत। पालकचा रंग आहे ना, तो ब्लॅंच न करता कसा हिरवा टच्च ठेवायचा तेही टिप्स बघणार आहोत। काय होतं ना, पालक जर ब्लॅंच करून घेतला तर एकतर त्याचं जे जीवनसत्व आहेत ती पाण्यात उतरतात, ते पाणी आपण वापरत नाही आणि मग त्याचा नाश होतो। त्यामुळे हे कशी प्रोसेस करायची ते बघूया। तर सगळ्यात आधी इथे अगदी अर्धा कप पाणी मी उकळायला ठेवलं आहे पॅनमध्ये आणि यामध्ये घालूयात ही पालकाची पानं जी निवडून स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे। कमीत कमी पाण्याचा आपण इथे वापर करतोय। कुठलीही पालेभाजी चटकन शिजते, त्यातल्या त्यात पालक तर खूप फास्ट शिजून तयार होतो। आता पाण्यात टाकला आणि हा हलकासा श्रिंक व्हायला लागला की मग आपण पुढे बघूयात काय करायचं। तर यामध्ये शिजताना हिरवी मिरची टाकते मी, 2 हिरव्या मिरच्या। आता एखाद मिनिट हा पालक शिजला की हा जस्ट ढवळून घ्यायचा, म्हणजे खालचा शिजलेला पालक वर घ्यायचा, हे बघू शकता तुम्ही, आणि वरचा कमी शिजलेला पालक त्याची बाजू खाली करून घ्यायची। आणि इथे अगदी जेमतेम 5 मिनिटं पालक शिजवला आहे, तुम्ही बघू शकाल छान हा शिजलेला आहे। आता गॅस बंद करायचा आणि हा थंड करून घेऊयात। चला तर मग पालकाचं मिश्रण छान थंड झालेलं आहे। आता हे काढूयात ब्लेंडर जारमध्ये। आता हे पाणी आहे हे पण यात घालूयात, हे आता ब्लेंड करूयात। येस, आणि आता चेक करूयात। आणि ब्लॅंच वगैरे न करताही तुम्ही बघू शकाल रंग खूप सुरेख येतो पालकच्या प्युरीला। पालक पनीर बनवण्यासाठी 2 मोठे चमचे तेल गरम केलेलं आहे, टीस्पून नाही टेबलस्पून। यामध्ये सगळ्यात आधी घालूयात जिरं। जिरं छान फुललं की बारीक चिरलेला कांदा। कांदा थोडासा आपण यामध्ये जास्त घालतो आणि सोनेरी रंगावर कांदा छान परतून घेऊयात। कांद्याला इथे हलकासा सोनेरी रंग यायला सुरुवात झालेली आहे। आता या स्टेजला यामध्ये घालूयात लसूण पेस्ट साधारण एक अर्धा चमचा, गरम मसाला अर्धा चमचा आणि थोडंसं लाल तिखट। खूप सारे मसाले नाही घालायचे पालक पनीर बनवताना, नाहीतर त्याचा रंग बदलतो। आणि हे आणखी 1 मिनिटभर छान परतून घेऊ। मसाले छानपैकी एकजीव झालेले आहेत। आता हे ना पॅनच्या एका साईडला करून घेऊया आणि याच्या मधोमध थोडंसं बेसन घालूयात, 1 चमचाभर। बेसनमुळे काय होतं ना की पालकाची जी प्युरी आपण तयार केली ना तिला छान असा एक संधपणा येतो आणि दाटसरपणाही मस्त येतो। सो हे बेसन हलकसं भाजून घेऊयात। इथे बेसन छान भाजलेलं आहे, यामध्ये थोडंसं घालूयात मीठ चवीपुरतं आणि हे सगळं एकत्र एकजीव करून घेऊ। यामध्ये घालायची ही पालकची प्युरी आणि यामध्ये थोडीशी कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी पाणी पण घालतो आपण आणि बटर। हे मिक्स करूयात आणि ही पालक प्युरी आहे ही अगदी 5 मिनिटं आधी शिजवून घेऊयात आपण। मस्त खूप छान सुवास दरवळतोय आणि तुम्ही बघू शकाल रंगही सुरेख आलेला आहे, जसा परफेक्ट ढाबा स्टाईल किंवा रेस्टॉरंटमध्ये मिळते ना तसंच। आता या स्टेजला यामध्ये घालूयात पनीर आणि पनीर घातल्यावर पण हे ओव्हरकुक करायचं नाहीये, जेमतेम फक्त एक 3 ते 4 मिनिटं शिजवायचं। कारण काय होतं, पनीरमध्ये असतं पाणी आणि प्रोटीन। जितकं तुम्ही जास्त शिजवाल तितकं त्यातलं पाणी बाहेर येतं आणि प्रोटीन पण ताठर होतं, त्यामुळे खाताना ते चिवी किंवा रबरासारखं होतं। त्यामुळे पनीर कधीच ओव्हरकुक करायचं नाही, 4-5 मिनिटात ते छान गरम ग्रेव्हीमध्ये शिजतं। चला, हे छान शिजवलंय मी 2 ते 3 मिनिटं। आता हे बाजूला ठेवूयात आणि लसूणी पालक पनीर आहे तर त्यावर तडका झालाच पाहिजे। तेल गरम करून घेऊया। तेल गरम केलं आहे, यामध्ये खूप सारा लसूण आणि मस्त सोनेरी रंगावर आहे ना लसूण तळून घ्यायचं। चला, लसूण तुम्ही इथे बघू शकाल काय मस्त सोनेरी रंग आलेला आहे। आता गॅस करते बंद। यामध्ये घालूयात सुक्या लाल मिरच्या आणि थोडंसं लाल तिखट, अगदी थोडंसं।
आणि रंग छान येतो या तडक्याला पण. आहा हा. आता हा पालक पनीरचा पॅन घेऊयात इकडे आणि यावर घालूयात हा मस्त तडका. चला तर मग पालक पनीर बनवून तयार आहे. भन्नाट दिसते. ढाबा स्टाईल लसूणी पालक पनीर करण्यासाठी लागणारे साहित्य: पालक, 2 हिरव्या मिरच्या, 2 मोठे चमचे तेल, 1 चमचा जिरे, बारीक चिरलेला कांदा, अर्धा चमचा लसूण पेस्ट, अर्धा चमचा गरम मसाला, लाल तिखट, 1 चमचा बेसन, मीठ, पाणी, 1 चमचा बटर, पनीरचे तुकडे, बारीक चिरलेला लसूण, 2 ते 3 सुक्या लाल मिरच्या. अगदी कमी पाण्यात पालक, मिरची शिजवून घ्यायची आणि हे मिश्रण वाटून घ्यायचं. आता गरम तेलात जिरं, कांदा, लसूण पेस्ट, गरम मसाला, तिखट परतून घेत यात बेसन भाजून घ्यायचं. वर मीठ आणि पालकाची प्युरी, पाणी, बटर आणि पनीर घालत हे मिश्रण शिजवून घ्यायचं. आता तडका करण्यासाठी गरम तेलात लसूण परतून घ्यायचा. त्यात सुक्या लाल मिरच्या, तिखट घालायचं आणि हा तडका पालक पनीरवर घालायचा. झालं आपलं ढाबा स्टाईल लसूणी पालक पनीर तयार. पारंपरिक पदार्थ बनवत आहोत आणि हे पदार्थ बनवण्यासाठी आपल्याकडे स्पेशल गेस्ट येतात, एक्सपर्ट्स येतात. तर आजचा पदार्थ दाखवण्यासाठी पण आपल्याबरोबर श्रुती धानोरकर काकू आलेले आहेत. काकू नमस्कार आणि आजच्या या भागामध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत. सो आज आपण काय बनवतोय? आज आपण कांद्याचं पारंपरिक लोणचं बनवतोय. तर हा जो कांदा आहे हा पांढरा कांदा आहे. हा पांढरा कांदा आहे. तर ह्या कांद्याचं आपण लोणचं बनवतोय. तर रेसिपीला तर सुरुवात करूच यात आपण. पण कुठल्याही पारंपरिक एपिसोडची सुरुवात करण्यापूर्वी ना आपण त्याची सुरुवात उखाणा घेऊन करतो. सो काकू आज तुमच्याकडे काय उखाणा आहे की ज्यामध्ये लोणच्याचं नाव आहे? वाहणाऱ्या गंगेला असते सागराच्या मिलनाची आस. वाहणाऱ्या गंगेला असते सागराच्या मिलनाची आस. आणि मधुरा, मी आज कांद्याचं लोणचं करते तुझ्यासाठी खास. क्या बात आहे, खूप छान. कांद्याचं लोणचं हा प्रकार आपण करणार आहोत. हा कांदा जो आहे तर हा कांदा पांढरा कांदा आपण वापरतोय. हा जो कांदा असतो पांढरा कांदा हा थंड असतो, पोटाला शमवणारा असतो. त्यामुळे मग ह्या कांद्याचं लोणचं आपण करतोय. याच्यामध्ये पातीचा कांदा वापरला तरी सुद्धा चालतो. म्हणजे 12 महिने जर हे लोणचं करायचं असेल आणि खायचं असेल तर. पण आत्ता मात्र घेताना मी पांढरा कांदा घेतलेला आहे. म्हणजे तुम्हाला भाजीच्या दुकानामध्ये लगड लागले पांढऱ्या कांद्याची, तर त्या लगड मधला हा कांदा आहे. तर हा कांदा घेताना मी आधी इकडनं कट केलेला आहे. मुळाकडचा आणि देठाकडचा भाग कट केलेला आहे आणि त्याच्या 4 खापा केलेल्या आहेत आणि सालं काढलेली आहेत. त्यामुळे ह्याच्यामध्ये आपल्याला ह्या स्टफिंग भरायचं आहे. अच्छा, भरलेल्या कांद्याचं लोणचं? हो, भरलेल्या कांद्याचं लोणचं करणार आहोत आपण. तर त्या स्टफिंगसाठी हा लोणच्याचा तयार मसाला आपण घेणार आहोत. जर कुणाकडे लोणच्याचा तयार मसाला नसेल अगदीच, तर आपण थोडी मोहरीची डाळ घ्यायची, थोडीशी भाजायची ती तव्यावरती. त्याच्यामध्ये तांबडं तिखट, मीठ आणि किंचित मेथ्या भाजलेल्या असं घालून ती भरड मिक्सरमध्ये काढायची की लोणच्याचा मसाला तयार होतो. त्यासाठी काही फार मेहनत लागत नाही. तर हा लोणच्याचा मसाला आपण इथे घेणार आहोत. हा लोणच्याचा मसाला नंतर गूळ आहे तो त्यात मिक्स करणार आहोत. कारण हे लोणचं जे आहे ते आंबट, तिखट, गोड आणि खारट अशा 4 चवी त्याच्यामध्ये असतात. त्यामुळे गूळ त्याच्यामध्ये आहे. नंतर खारटपणा येण्यासाठी थोडं मीठ आहे आणि आंबटपणा येण्यासाठी त्याच्यामध्ये आपण हा लिंबाचा तयार रस घेतलेला आहे. तर हा रस त्याच्यामध्ये घालायचा आहे. म्हणजे या 4ही चवी आपल्याला त्याच्यामध्ये बघायला मिळतील. किती छान. तर आता आपण हा लोणच्याचा मसाला याच्यामध्ये काढून घेऊया. आधी आपण मीठ घालायचं आहे चवीनुसार. नंतर गूळ घालायचा आहे. गूळ अगदी व्यवस्थित घालायचा आहे. 2 चमचे गूळ मी इथे घातलेला आहे आणि थोडं लाल तिखट घालायचं आहे. पूर्ण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. हाताने केलं एकजीव चमच्यापेक्षा तर ह्या छोट्या छोट्या ज्या गुळाच्या गाठी असतात तर त्या गाठी आपल्या सगळ्या मोडल्या जातात आणि ते लोणच्या म्हणजे ती थोडीशी अशी फाईन पेस्ट सारखी होते.
तेल गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये आता आपण ही मोहरी टाकणार आहोत. मोहरी तडतडायला लागली की लगेचच आपल्याला गॅस बंद करायचा आहे. मोहरी जळत नाही हा पहिला प्रश्न आहे. हिंग आणि हळद सुद्धा जळत नाही. आता जिरं टाकायचं आहे. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.